नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। त्यांचा जो आभार मानतो त्यांचे बाबा खात्री सर्वांनी होतात। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात सर्व होतात। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास आहे। विजयाबद्दलच्या ठिकाणी त्या जनतेचा आम्ही आभार मानतो आणि भविष्यामध्ये भाजप हा पक्ष सर्वसामान्य माणसाचा आहे हे सिद्ध हवे। धन्यवाद। जनतेसाठी केलेलं काम आहे त्याच्यावर सर्व जनतेने जो विश्वास दाखवला आहे। खरं तर आपण पाहतोय सर्वसामान्य माणसाचा केंद्रबिंदू मानून या देशामध्ये आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, जे.पी. नड्डा साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब असतील आणि आम्ही सर्वच कार्यकर्ते मनापासून काम करतोय। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे हे यश मिळाले त्याच्यात निश्चितच आम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही दिल्लीकर जनतेचे आभार मानतो आणि हा आनंद उत्सव साजरा करत आहोत। खऱ्या अर्थाने लोकांना वाटत महाराष्ट्रामध्ये जादू झाली की दिल्लीवरती चालायची नाही, परंतु लोकांनी महाराष्ट्राची जादू पाहता दिल्लीमध्ये लोकांच्या मनामध्ये मोदीबद्दल मोठा असं भावना व्यक्त झाली होती। मोदींच्या कामावरती केलेल्या सर्वसामान्य लोकांचे विचार पाहता लोकांनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला। त्याचप्रकारे आज हे यश खऱ्या अर्थाने संपादन करत असताना मागच्या महाराष्ट्रामध्ये जो विधानसभेचा आपण सर्वांनी निकाल पाहिला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव काळे असतील या आणि प्रदेशाध्यक्ष आनंददादा मोरे असतील किंवा काँग्रेसच्या माध्यमातून असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असू द्या, अनेक प्रकारे तळागाळात काम करणारी पार्टी भारतीय जनता पार्टी। आज सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जरी सत्ता आली असेल तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा तळागाळात प्रत्येक बूथवरती अजून पण काम करतोय। असं नाही की आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली कार्यकर्ता पुढे थांबला आहे। त्या खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांच्या मुळे आणि नरेंद्रभाई मोदी यांच्यावरती लोकांना असणारा विश्वास आणि प्रेम यामुळे लोकांनी आज दिल्लीमध्ये जो ईद